सरकारी नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून राहुरी तालुक्यातील 2 तरुणांना 4 लाखाचा गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेबाबत 2 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कल्पना सोमनाथ कोळसे, वय 41 वर्ष, राहणार गुहा, तालुका राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कल्पना कोळसे यांचा भाऊ किरण एकनाथ मुसमडे व मावस भाऊ शुभम रामा वागचौरे हे दोघे बेरोजगार असून त्यांना नोकरीची आवश्यकता होती. दरम्यान कल्पना कोळसे यांचे पती सोमनाथ कोळसे यांच्या मार्फत त्यांच्या आरोपी बरोबर ओळख झाली. आरोपींनी बोलबच्चन करून त्यांचा विश्वास संपादन केला. राहुरी फॅक्टरी येथील आरोपी गिरीश थोरात यांनी सोमनाथ कोळसे यांना सांगितले की माझा पुणे येथील एक मित्र आहे, त्याचे सरकारी खात्यातील मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे व त्याने आतापर्यंत 200 ते 300 लोकांना सरकारी नोकरीला लावले आहे. तो तुझ्या दोन्ही मेहुण्यांना नोकरी लावू शकतो, परंतु तुम्हास त्यास काही रक्कम द्यावी लागेल. नोकरीला लावण्याकरिता प्रत्येकी एकास 12 लाख रुपये प्रमाणे पैसे द्यावे लागतील. त्यापैकी तुम्हाला पहिले प्रत्येकी 2 लाख रुपये याप्रमाणे 4 लाख रुपये अगोदर द्यावे लागतील व बाकीचे पैसे नोकरी लागल्यावर द्यावे लागतील असे सांगितले. संबंधित आरोपीवर विश्वास ठेवून कोळसे यांनी दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी तुषार शिंदे यांच्या बँक खात्यावर 2,85,000 रुपये पाठवले. त्यानंतर 1,15,000 रुपये रोख रक्कम दिली, असे एकूण 4 लाख रुपये दिले. त्यावेळी आरोपींनी 1 महिन्यात नोकरी लावून देतो असे आश्वासन दिले. अद्याप पर्यंत आरोपींनी नोकरी लावून दिली नाही आणि पैसे परत केले नाही. प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कल्पना सोमनाथ कोळसे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी तुषार प्रताप शिंदे, राहणार आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, तसेच गिरीश मधुकर थोरात, राहणार राहुरी फॅक्टरी, तालुका राहुरी, या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतीश पुलसौंदर सह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.